सदाजी तुम्ही म्हणता की शिवसेनेचं आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत, आमची बांधिलकी ठाकरेंशी आहे असा आरोप होतोय सरळ सरळ की शिवसेना संपवण्यासाठी म्हणून शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केले आणि म्हणून भाजपने उपमुख्यमंत्री पद ठेवले, यामुळे शिवसैनिकांमध्ये चलबिचल होईल आणि शिवसेना संपेल असा आरोप होतो। शिवसेना संपावी असं कोणाचीही भावना नाही। आम्ही जे म्हणतो की उठाव केलाय हा विठाव शिवसेना संपवण्यासाठी नाही, तर जे त्या मतदारसंघात काम करून आलेले मतदार आहेत किंवा ज्या आमदारांना आपले प्रश्न सोडवण्यासाठी अपयश येत आहे त्याचं मुख्य कारण होतं की आम्हाला त्या खात्यांकडनं संबंधित खात्यांकडनं हवा असलेला प्रतिसाद मिळत नव्हता। ज्या वेळेला ह्या उठावाची सुरुवात झाली आणि हे सगळे 50 आमदार एकत्र आले त्यावेळेला आम्ही असंच सांगितलं होतं की कुठलं तरी थातूरमातूर जर काही जबाबदारी मिळणार असेल तर आम्हाला त्याच्यात रस नाही। प्रमुख कुठली जबाबदारी मिळणार असेल आणि मुख्यमंत्री आपण होऊन जर सगळ्यांचे प्रश्न सुटणार असतील तर आणि तरच आम्ही या सगळ्यामध्ये सहभागी होऊ, ही आमची पहिली अट होती। आणि मला असं वाटतं समोरची लोक धूर्त आहेत त्यांनी ती मान्य करून म्हणजे तुम्ही जेव्हा गेलात तेव्हा तुम्हाला माहिती होतं की शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार आहेत? आमची मागणी होती, ते होणार काय माहिती नव्हतं आम्हाला, पण आमची मागणी हीच होती की त्यांनी व्हावं। आमचे जे काही आता साधारणतः 2.5 वर्ष आमचे शिल्लक आहेत, ह्या 2.5 वर्षात ज्या उर्वरित जटिल समस्या आहेत ह्या जटिल समस्या पण ते मुख्यमंत्री व्हावे हा निर्णय कुणाचा होता? नाही, आमची मागणी होती। आता निर्णय कुणाचा होता? नाही, निर्णय मला असं वाटतं भारतीय जनता पक्ष आणि ज्या वेळेला त्यांच्या बरोबर जाण्याचं ठरलं त्यावेळेला त्या भारतीय जनता पक्षाने हा निर्णय घेतलेला असावा, त्यांचे जे वरिष्ठ नेते आहेत। सदाजी, मात्र आता लवकरच खातेवाटप होणार आहे, खातेवाटप झाल्यानंतर शिंदे गटात फाटाफूट होईल असं बोललं जातंय। मला असं वाटतं इथे आलेले कोणीही कुठलं तरी आपल्याला मंत्रिपद हवंय यासाठी आलेले नाहीत, कारण साधारणतः 7 ते 8 जण हे मंत्रिमंडळात होतेच। त्यांना मंत्रिमंडळात असताना ते सत्तेकडनं विरोधाच्या दिशेने आले, मात्र आमच्या मतदारसंघातली कामं झाली पाहिजेत। आपण बघतोय की सत्तेतनं कोणी मंत्री बाहेर येत आहे अशा प्रकारचे चित्र मला वाटतं हे अपवादात्मकच असेल आणि हे तुम्हाला जिथे दिसतंय जगात असं नसेल कुठे। पण मग आज या कार्यक्रमात तुमचं अभिनंदन करायचं ॲडव्हान्समध्ये मंत्रिपदाच्या करता? नाही, मी आपल्याला विनंती करेन की माझी भावना इच्छा मला मंत्रिपद मिळावं अशी बिलकुल नाही, मात्र माझ्या मतदारसंघातल्या ज्या जटिल समस्या आहेत, जे अक्राळ विक्राळ स्वरूप प्राप्त करतायत, लोकांचे संसार आज रस्त्यावर आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे। पवार साहेब म्हणाले की जे शिवसेना सोडून जातात ते पुन्हा निवडून येत नाहीत, हा इतिहास त्यांनी दाखला दिला। तुम्हाला असं वाटलं नाही? मला असं वाटतंय की शरद पवार साहेब या सगळ्याचे करते करवित आहेत। त्यांना शिवसेना वाढवायची होती का संपवायची होती मला काही कळत नाही, पण शिवसेनेचं जे काय आज आपण बघतोय त्याला काही अंशी शरद पवारांचं जे काही धोरण आहे हेही कारणीभूत आहे। पण तुम्हाला भाजपची भीती वाटत नाही? भाजप आपल्या विरोधकाला संपवण्यास आम्हाला वाटत नाही? तशी कोणाचीच भीती वाटत नाही। आम्हाला भीती याच गोष्टीची वाटते की ज्या मतदारांनी आम्हाला निवडून दिलंय त्या मतदारांची कामं जर होणार नसतील तर त्या मतदारांना आम्ही काय उत्तर देऊ याचीच भीती वाटत होती, बाकी आम्हाला कोणाला। उठाव केल्यानंतरही आजही तीच प्रतिमा मतदारांच्या मनामध्ये या सर्व आमदारांची असेल का? प्रश्न पहिला। दुसरं एक मला विचारावं असं वाटतं, जसं मगाशी आमच्या सर्व सहकाऱ्यांनी देखील सांगितलं की एक मोठी जबाबदारी प्रत्येक वेळेला तुम्ही शिवसेनेची पार पडलेली आहे, मात्र आता येत्या पुढच्या काळामध्ये कुठली मोठी जबाबदारी तुमच्यावरती असेल आणि मग त्या जबाबदारी खातरच हिंदुत्वाची आठवण करून देण्यासाठी राज यांची भेट झाली होती का? नाही, मुळात असं आहे की आमची ज्या वेळेला हे उठाव बंड जे काही तुम्ही म्हणाल त्याला त्याचं मूळ आमची जी भूमिका हीच होती की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे हिंदुत्व विरोधी मंडळी आहेत आणि आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पक्षाबरोबर युती करून निवडून आलो आहोत। आमची पहिली बांधिलकी ही जे हिंदुत्ववादी मतदार आहेत त्यांना न्याय देणं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आपण सोडावी आणि भारतीय जनता पक्षाबरोबर युती करून आपण कामं करूया, मतदारांना न्याय देऊया, अशा प्रकारची आमची पहिली भूमिका होती आणि ते होऊ शकलं नाही, म्हणून मग एक पाऊल पुढे अशा प्रकारचं हे सगळं आहे। पण एक शंका अशी आहे की घटनेच्या शेड्यूल 10 नुसार हा जो तुमचा 2/3 पेक्षा अधिक आमदारांचा जो गट आहे त्याला 2 ऑप्शन असतात। एक तर 2/3 गट वेगळा राहू शकतो किंवा त्याला एखाद्या पक्षात सामील व्हावं लागतं। राज ठाकरेंची भेट त्या दृष्टीने होती, उद्या गरज पडली तर हे ठाकरे नको तर ते ठाकरे? नाही, राजसाहेब आणि मी खरं म्हणजे बाजूबाजूलाच राहतो, साधारणतः 20-1 वर्षाचा त्यांचे आमचे चांगले संबंध आहेत।
सामनात राजसाहेब यायचे. राजसाहेबांना त्यांचं व्यक्तिमत्व आणि हे मी पाहिलेलं आहे. त्यांना बरं नव्हतं, आजारी आहे, ते सगळं कळलं आणि त्यानिमित्ताने म्हटलं त्यांना भेटूया. काल फोन केला, ते म्हणाले या तुम्ही. असं आहे ना की साधारणपणे ना राजकारणात ताकाला जाऊन सगळेच भांडं लपवतात. आता आपली इतकी मोकळेपणानं चर्चा सुरू आहे, तुम्ही केला असेल काही तसा विषय तर सांगून टाकायला काहीच हरकत नाही. मोठी जबाबदारी दिली असेल. अगदी एक खरं आहे की मी राजसाहेबांना भेटायला जातो हे शिंदे साहेबांना मी सांगितलं होतं आणि त्यांनी मला म्हणाले ठीक आहे भेटू नये. मला असं वाटतं मी माझ्या स्वभावात सुद्धा गाडगं लपवणं नाही. मी सरळ मागणारा माणूस आहे, मला लपवण्याची गरज नाही आणि खरं सांगतोय. त्याबरोबर त्यांचे अनेक कार्यकर्ते होते, माझी मुलगी होती, माझा मुलगा होता बरोबर आणि एक कौटुंबिक भेट होती. जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. खरोखर एक दिलदार माणूस आणि राजकारणी म्हणून राजसाहेबांची ख्याती आणि ती आम्ही अनुभवलेली अनेकदा. एक प्रश्न, तुमच्या या सगळ्या बोलण्यात सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसबद्दलचा राग येतोय, पण गेल्या एक 15-20 दिवसातल्या निवेदनात शिवसेनेच्या नेत्यांनी हे सुद्धा सांगितलं, म्हणजे उद्धवजी ठाकरेंनी हे सुद्धा सांगितलं की युतीचं सरकार ज्या वेळेला होतं तेव्हा तरी अनेक सेनेची कामं व्हायचीच नाहीत ना. मग तुमचा राग भाजपवर त्यावेळेला नव्हता आणि आता मग प्रेम आलंय ते नेमकं कशामुळे? ते फक्त आमच्या रागासाठी हे आम्ही केलं नव्हतं, तर याच्यात आमचे जे मतदार आहेत यांचाही आमच्यावरती रोष होता की आम्ही यांना मतदान हिंदुत्व म्हणून केलं आहे आणि हे आज कोणाबरोबर तरी गेलेले आहेत. मी जे तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे जवळजवळ त्या रस्त्यामध्ये 3000 कुटुंब बाधित आहेत, त्यांना घरं मिळत नाहीत. पण दुसऱ्या बाजूला माहीम किल्ल्यामध्ये जे विशिष्ट समाजाची लोक आहेत त्यांना 500 घरं ताबडतोब मिळतात. हे शिवसेनेच्या सत्तेत, हे हिंदुत्वात विशिष्ट एवढ्यासाठी म्हणतो त्या किल्ल्यामध्ये राहणारे 99% जे नागरिक आहेत हे हिंदुत्व विरोधी आहेत. त्यांना घरं मिळाली, ह्यांना मिळत नव्हती. आमची जी कुचंबना हीच होती. जर हिंदुत्वाचा हा सगळा ही सगळी लढाई असेल, हिंदुत्वासाठी करत असू, तर ती मराठी माणसं, हिंदू माणसं आज पावसात भिजत आहेत आणि ज्या किल्ल्याची आज गरज नव्हती त्या किल्ल्यातली लोक ओनरशिपच्या घरात जातात. बरोबर आहे. म्हणजे राजकीय समीकरण आली ही जी आमची भावना होती, ह्या भावनेचं कधीतरी कुठेतरी कदर व्हावी. म्हणूनच राजकारण म्हटलं की जात, धर्म, पंथ हे आलंच. मात्र वेळ आपल्या कार्यक्रमाची संपत आलेली आहे. जाता जाता फक्त एक शेवटचा प्रश्न. नैसर्गिक अनैसर्गिक यावरून अनेक चर्चांना उधाण आलेलं होतं. त्यातून महाविकास आघाडीची निर्मिती झाली. पुढच्या काळात भाजप, शिंदे गट आणि मनसे असंही समीकरण दिसेल का जाता जाता अगदी थोडक्यात? मला असं काही वाटत नाही, कारण त्या बाबतीतला निर्णय घेण्याएवढा मी नाही. माझं अतिशय साधा कार्यकर्ता आहे मी आणि कुठलंही धोरण ठरवायचं झालं तर ते एकनाथ शिंदे साहेब ठरवतील आणि ते जे काही धोरण घेतील ते मला असं वाटतं की सगळ्यांच्या हिताचं असेल आणि योग्य असेल. त्यांच्या भाजपात जावं लागलं तरी मला असं वाटतं शेवटी ज्या वेळेला आम्ही एखादे अधिकार त्यांना देतो त्यावेळेला त्यांनी घेतलेले निर्णय हे आमच्यावरती बंधनकारकच असतात. बरं, शिवबंधनाचं काय अजूनही आहे? म्हणजे ते थोडं ढिलं झालंय वगैरे? नाही ना, भरपूर टाईट अनेकांना बांधून ठेवता येईल त्याच्यात. बरं, नक्कीच बेधडकपणे विचारलेल्या सर्व प्रश्नांना आपण बेधडक अशी उत्तर दिलीत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद या विशेष कार्यक्रमात ही हजेरी लावण्यासाठी. तर आपण पाहिलं की कशा प्रकारे शिंदे गट असू दे किंवा येत्या काळातल्या निवडणुका असू दे, येत्या काळातली समीकरणं असू दे, प्रत्येक बाबतीमध्ये सदा सरवणकर यांनी बेधडक प्रश्नांना बेधडक अशी उत्तरं दिली. आजच्या न्यूज 18 लोकमतच्या बेधडक सदा या विशेष कार्यक्रमात वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत. सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली. सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर.